रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. माऊली म्हणतात, देवाची भक्ती करण्यासाठी दिवसभर बसून राहण्याची गरज नाही, क्षणभरी काही क्षण दिलेली एकाग्रताही पुरेशी आहे. माणूस संसारात राहूनही आपले मानसिक स्वास्थ्य कसे जपू शकतो याचे मार्गदर्शन यात मिळते. सततच्या हरिनामामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि मनात सकारात्मकतेचा संचार होतो. देवाची ये द्वारीन उभा क्षणभरी याचा अर्थ केवळ मंदिरात जाणे असा नाही, तर आपल्या अंतरात्म्यात त्या ईश्वराची जाणीव ठेवणे होय. जीवनाच्या धावपळीत शांत राहून स्वतःकडे व देवाकडे वळणे महत्त्वाचे आहे. पुण्याची गणना कोण करी. चांगले कर्म आणि नामस्मरण इतके प्रभावशाली आहे की त्याचे फळ मोजता येत नाही. हे आपल्याला सत्कर्माची सवय लावते. जिभे वेगू करी. आपल्या जिभेवर ताबा मिळवून तिने गोड आणि देवाचे नाव घ्यावे. संसारात राहूनही आपण आपल्या वाणीने वातावरण मंगलमय करू शकतो. शेवटच्या चरणात माऊली सांगतात की जो भक्ती करतो त्याच्यासाठी प्रत्यक्ष द्वारकेचा राणा कृष्ण धावून येतो, जसा तो पांडवांच्या घरी आला. म्हणजेच तुम्ही प्रामाणिक असाल तर निसर्ग किंवा देव तुम्हाला संकटात कधीच एकटे सोडणार नाही. जेव्हा आपण हरिमुखे म्हणा म्हणतो तेव्हा आपण आपले प्रश्न ईश्वराला सोपवून देतो, ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो. संसारात राहून असोनी संसारी विरक्त न होता आनंदी कसे राहायचे हे यातून शिकायला मिळते. रोज काही वेळ देवासाठी किंवा ध्यानासाठी देण्याची सवय लागल्यामुळे जीवनात शिस्त येते. द्वारकेचा राणा पांडवांघरी या ओळीतून हा विश्वास मिळतो की मी एकटा नाहीये, माझ्या पाठीशी एक मोठी शक्ती उभी आहे. हा आत्मविश्वास माणसाला कोणत्याही संकटाशी लढण्याचे बळ देतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा हरिपाठातील पहिला अभंग अध्यात्म मार्गाचा पाया मानला जातो. यात अत्यंत सोप्या शब्दांत जीवनाचे परमकल्याण कसे साधावे याचे मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. देवाची ये द्वारीन उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधेल्या. भावार्थ, येथे देवाचे द्वार म्हणजे केवळ मंदिराचा उंबरठा नव्हे, तर आपल्या अंतःकरणात असलेल्या ईश्वरी चैतन्याची जाणीव होय. जो मनुष्य या चंचल जगात आपल्या मनाला अंतर्मुख करून स्थिर होऊन क्षणभर का होईना त्या ईश्वरी अनुभूतीत उभा राहतो, त्याला सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चारही प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात. सामाजिक संदर्भ. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात समाज कर्मकांडांत अडकलेला होता. मोक्ष मिळवण्यासाठी कठीण तपश्चर्या किंवा यज्ञयाग करावे लागतात असा समज होता. ज्ञानेश्वर महाराज क्षणभरी उभे राहण्याचे महत्त्व सांगून भक्तीचे लोकशाहीकरण करतात. नैतिक धडा. येथे देवाचे द्वार म्हणजे केवळ मंदिर नसून सत्याचे आणि सद्विचारचे द्वार आहे. जीवनात क्षणभर जरी आपण अंतर्मुख होऊन सत्कर्माचा विचार केला तरी आपल्याला चारही मुक्ती, सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता म्हणजेच जीवनातील सर्वोच्च समाधान प्राप्त होते. उदाहरण. एखादा माणूस वर्षानुवर्षे अंधारात चालत असेल, पण त्याला विजेचा एक लख्ख प्रकाश, फ्लॅश, क्षणभर जरी दिसला तरी त्याला रस्ता स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे संसाराच्या धावपळीत जेव्हा एखादा साधक ध्यान किंवा नामस्मरणातून क्षणभर स्वरूपाशी एकरूप होतो, तेव्हा त्याला जन्माचे सार्थक झाल्याचा अनुभव येतो. ही क्षणभराची उपस्थिती त्याच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यास पुरेशी ठरते. दुसरा चरण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भावार्थ, ज्ञानेश्वर माऊली आग्रहाने सांगतात की मुखाने सतत हरिनामाचा उच्चार करा. हे नाव घेताना जे काही पुण्य मिळते त्याचे मोजमाप करणे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे. नामस्मरण हे केवळ शब्दांचे उच्चार नसून ती एक मानसिक शुद्धीची प्रक्रिया आहे. सामाजिक संदर्भ. त्याकाळी वर्णव्यवस्थेमुळे शिक्षण आणि मंत्रोच्चार काही वर्गांपुरता मर्यादित होता. हरिमुखे म्हणा सांगून माऊलींनी नामस्मरणाचा अधिकार आबालवृद्ध, स्त्री पुरुष आणि सर्व जाती धर्मांना दिला. नैतिक धडा. सतत चांगल्या विचारांचा हरिनाम उच्चार करणे म्हणजे सकारात्मकतेचा प्रसार करणे. जेव्हा समाज सामूहिकपणे सकारात्मक शब्दांचा उच्चार करतो तेव्हा तेथे पुण्यासारखी पॉझिटिव्ह एनर्जी प्रचंड शक्ती निर्माण होते, जिचे मोजमाप करणे अशक्य आहे. उदाहरण. जसा अथांग महासागरात किती पाणी आहे हे कोणी मोजू शकत नाही, तसाच नामाचा प्रभाव अफाट आहे. समजा एखाद्याचे जुने घर गलिच्छ झाले असेल तर ते धुण्यासाठी खूप मेहनत लागते, पण नामाचा उच्चार हा त्या साबणासारखा आहे जो नकळत अंतर्मन स्वच्छ करतो. ही पुण्याची गणना न होण्यासारखी गोष्ट आहे, कारण नामामुळे माणसाचे स्वत्व हरवते आणि तो ईश्वराशी जोडला जातो. तिसरा चरण. असोनी संसारीन जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. भावार्थ, अध्यात्म म्हणजे संसार सोडून अरण्यात जाणे नव्हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही संसारात राहा, तुमची कर्तव्ये पार पाडा, पण तुमच्या जिभेला नामस्मरणाचा वेगवान सवय लावा. जर तुम्ही नाम घेत असाल तर सर्व वेद आणि शास्त्रे आपले हात उंचावून बाह्या उभारून सांगत आहेत की हाच मार्ग श्रेष्ठ आहे. सामाजिक संदर्भ. लोक संन्यास घेऊन अरण्यात जाणे श्रेष्ठ मानत होते.
माऊलींनी सांगितले की संसारात राहूनही तुम्ही परमार्थ करू शकता. वेद आणि शास्त्रे ही केवळ पोथ्यांमध्ये नसून ती तुमच्या आचरणात आणि हातांच्या कर्तृत्वात बाह्य सदा असली पाहिजेत. नैतिक धडा. जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे म्हणजे अध्यात्म नाही. आपल्या जिभेवर, वाणीवर संयम असणे आणि हातांनी लोकसेवेचे कार्य करणे हेच खरे शास्त्र आहे. उदाहरण, एखाद्या तळ्यामध्ये कमळाचे फूल असते. ते पाण्यातच असते, पण पाण्याचा एक थेंबही त्याला भिजवू शकत नाही. तसेच माणसाने नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध यांत राहूनही अंतर्यामी नामाचा प्रवाह चालू ठेवावा. वेदशास्त्रे हे जणू ट्रॅफिक पोलीस आहेत, जो हात उंचावून सर्वांना सांगत आहेत की नामाचा मार्ग हा सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर हायवे आहे. चौथा चरण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवांघरील. भावार्थ, शेवटी माऊली सांगतात की महर्षी व्यासांनी आपल्या पुराणांमध्ये हे गुपित खुणा आधीच उघड केले आहे. ते गुपित म्हणजे जो चराचराचा मालक द्वारकेचा राणा कृष्ण आहे, तो पांडवांच्या घरी पाणी भरण्यासाठी किंवा सारथ्य करण्यासाठी का आला? कारण पांडवांकडे केवळ प्रेम आणि अनन्य भक्ती होती. सामाजिक संदर्भ. महाभारतात भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राणा राजवाड्यात न राहता पांडवांच्या घरी, जे वनवासात आणि संघर्षात होते, राहिले. हे साधेपण आणि अहंकाराचा त्याग दर्शवते. नैतिक धडा. जेथे विनम्रता, न्याय आणि सत्य असते, तेथेच ईश्वरी शक्ती निवास करते. व्यास ऋषींनी जी खूण सांगितली ती हीच की देव हा सत्तेत नसून तो प्रेमात आणि न्यायाच्या बाजूने उभा असतो. उदाहरण, जगाचा मालक कोणापुढे झुकतो, तर जो प्रेमाने त्याला आळवतो. एखादा छोटा बालक जेव्हा प्रेमाने आईला हाक मारतो, तेव्हा आई आपली सर्व कामे सोडून धावत येते. तसेच अर्जुनाने आणि पांडवांनी कृष्णाला आपले सर्वस्व मानले, म्हणून देव त्यांच्या घरी राबला. नामात एवढी शक्ती आहे की ते ईश्वरालाही आपल्या प्रेमात बांधून ठेवते. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात खूप मोठ्या संकटात आहात. तुमचे मन विचलित झाले आहे. त्या क्षणी जर तुम्ही डोळे मिटून फक्त एका मिनिटासाठी क्षणभरी सर्व विसरून, हे ईश्वरा मी तुझा आहे असे म्हणून शांत झालात, तर तुम्हाला जी आंतरिक शांती मिळते तीच मुक्ती आहे. तो शांत क्षण म्हणजे देवाचे द्वार आहे. हा अनुभव रोज घेतल्यास हा अभंग कागदावरचा न राहता जगण्याचा भाग होतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आपल्याला वाटतं की अध्यात्म म्हणजे म्हातारपणी करायची गोष्ट किंवा पांढरी वस्त्र घालून जप करणं, पण ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग म्हणजे चक्क तुमच्या मानसिक आरोग्यासाठी, मेंटल हेल्थ दिलेला एक प्रोटोकॉल आहे. आजच्या डिस्ट्रॅक्शनच्या काळात फोकस हीच सुपर पॉवर आहे. दिवसातले काही सेकंद स्वतःच्या आत डोकावून पहा. तो इनर पीसचा क्षण तुम्हाला जगातील सर्व तणावातून फ्री मुक्ती करेल. हरी हा केवळ शब्द नाही, तो एक व्हायब्रेशन आहे. नकारात्मक विचार, ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी नामस्मरण हे सर्वात प्रभावी टूल आहे. जेव्हा मन गोंधळतं, तेव्हा एक पॉझिटिव्ह शब्द वारंवार उच्चारून पहा. मेंदू रिसेट होतो. तुम्हाला करिअर सोडायचं नाहीये, सोशल मीडिया सोडायचा नाहीये. फक्त हे सगळं करताना तुमचं सेंटर विसरू नका. मल्टीटास्किंग करताना बॅकग्राऊंडला एक चांगली थॉट प्रोसेस चालू ठेवा. जर तुमची वाइब शुद्ध असेल, तर विश्वाची शक्ती, युनिव्हर्स, गॉड तुमच्या मदतीला नक्की येते. जसा कृष्ण पांडवांच्या पाठीशी होता, तशीच ही युनिव्हर्सल एनर्जी तुमच्या आयुष्यात मॅजिक करेल. थोडक्यात सांगायचं तर हा अभंग म्हणजे आयुष्याचा सोर्स कोड आहे. तो फक्त वाचू नका, तर रोजच्या धावपळीत एकदा अप्लाय करून पहा. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला सांगतो की अध्यात्म हे गुंतागुंतीचे नसून ते अत्यंत सोपे आहे. केवळ क्षणभर एकाग्रता आणि सतत नामस्मरण माणसाला जीवनातील सर्व संकटांतून मुक्त करू शकते. आजपासून दररोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा घराबाहेर पडताना घड्याळाकडे पाहून बरोबर 60 सेकंद क्षणभर डोळे मिटून शांत बसा आणि मनातल्या मनात तुमच्या आवडत्या देवाचे किंवा हरीचे नामस्मरण करा. हा 1 मिनिट तुमच्या पुढच्या 10 तासांच्या कामाला प्रसाद बनवेल. धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाड्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.